नमस्कार, मी मृदुला. मराठी ग्लोबल व्हिलेजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आणि नवरात्रीच्या परंपरेचा धागा आत्ता आधुनिक परंपरेशी जोडत स्त्री शक्तीचा जागर. आणि ही स्त्री शक्ती कुठली आहे? अख्ख्या जगभरातली स्त्री शक्ती आहे. म्हणजे जेव्हा आपण महाराष्ट्राच्या, भारताच्या बाहेर पडतो, तेव्हा लक्षात येतं की आपले मराठी लोक आणि स्त्रिया देखील आपापल्या क्षेत्रात किती उत्तम कार्य करतात. म्हणजे आपल्याला नेहमीच वाटतं की ते एक चाकोरीबद्ध आयुष्य असतं महाराष्ट्रामध्ये असताना. पण ते सोडून कुठेतरी क्षितिज बघणं आणि ती उंच भरारी घेणं, तसं पाहिलं तर अजिबात सोपं काम नाहीये. त्यासाठी अतिशय बळ लागतं, त्यासाठी रिस्क घेण्याची तयारी लागते आणि स्त्रीला तर अनेक पातळीवरती संघर्ष करावा लागतो. आणि म्हणूनच अशा स्त्रिया ज्या आहेत, त्यांचे आपण नवदुर्गाच्या निमित्ताने त्यांची कहाणी ऐकतोय. आज आखाती प्रदेशातून 2 मैत्रिणी माझ्या बरोबर आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. पहिली माझी मैत्रीण आणि सुपर वुमन आपण म्हणू शकतो, पॉवरफुल लेडी प्रीती रेगे. प्रीतीजी, खूप खूप स्वागत. थँक यू. थँक यू मृदुला. आणि गेल्या काही दिवसांपासून संजीवनी ह्यांचं नाव माझ्या तोंडून तुमचं अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. कारण ज्या तऱ्हेनं तिने दुबईमध्ये प्रगती केली आणि महत्वाचं मला तिचं काय आवडलं, की जरी प्रोफेशन एक वेगळं असलं, तरी आपलं काहीतरी मराठीशी देणं आहे. आपण समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून गेल्या 30 वर्षांपासून ती दुबईमध्ये मराठी लोकांसाठी झटत आहे. मराठी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करते आहे. ती आहे माझी खास मैत्रीण संजीवनी पाटील. संजीवनी, तुझं देखील खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. थँक यू मृदुला. खूप छान वाटतंय. आणि मला तर वाटतं तुमच्याकडे रात्र आहे, माझ्याकडे दिवस आहे. काल मी हो. ऑस्ट्रेलियात बोलत होते, तेव्हा माझ्याकडे रात्र हो, होती आणि हो. ऑस्ट्रेलियात सकाळ होती. म्हणजे किती गंमत आहे ना ही सगळी. म्हणजे आपण अरे सगळेजण वाह! म्हणजे खरं, माझ्यासोबत खरं ग्लोबल आहे. संवाद. खरं ग्लोबल. हां. आणि इथे छान कडक उन्हाळा आहे आणि तुमच्याकडे विंटर चालू होते. हो, म्हणजे आमच्याकडे विंटर म्हणजे उन्हाळा संपून विंटर आता सुरू होतोय. सीझनचा पण खूप डिफरन्स आहे. हो, सीझनचा. पण ती बरोबर, खरं आहे, हे बरोबर. असंही आयुष्य पाहणं, आय नो, ही पण एक खरंच गंमत आहे. कारण की आयुष्य आय एकच नो. असतं. खरंय. खरी आता आहे. मी आणि तुझ्यामुळे प्रीतीजींची छान कनेक्ट आहोत आम्ही सगळे. हां. पण तुम्हीच तुमच्यासारखे लोकं मला मिळाले हे माझं भाग्य आहे. आता एक थोडक्यात ओळख आय करून नो. देते. मी प्रीती रेगे, ज्या एक दुबईहून आपल्याशी बोलत आहेत. प्रीतीजी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालवतात. आणि आपल्याला माहिती आहे की एक वेगळी वाट म्हणजे मळलेल्या वाटांवरती अनेक जण जातात. परंतु एखादी वेगळी वाट चोखायची आणि त्यामध्ये काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. आणि आज त्यांचा व्याप जो आहे हा केवळ दुबईपुरती मर्यादित नाहीये. तर भारत, आखाती प्रदेश, इकडे नॉर्थ अमेरिका, सगळीकडे त्यांचे क्लायंट्स पोहोचले आहेत आणि प्रचंड व्याप आहे. अर्थात तो मी त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहे. आणि संजीवनी व्यवसाय आहे तिचा फूडचा. आणि सामाजिक कार्य मराठीसाठी काहीतरी करणं, हे तर तिचं प्रथम ध्येय आहे. तर प्रीतीजी, मला एक विचारायचंय की दुबई हा भाग जेव्हा तुम्हाला माहितीये की न भूतो न भविष्यती काही अनेक वर्षांपासून त्याची प्रगती होत गेली. आणि तेव्हा अनेक भारतीय तिथे होते आणि तिथे केवळ भारतीय नाही, जगभरातली मंडळी तिथे आली होती. अशा वेळेस प्रचंड स्पर्धा होती. आणि अशा या स्पर्धेत उडी मारायची आणि ॲडव्हर्टायझिंग सारखं क्षेत्र निवडायचं, कशी काय ही प्रेरणा मिळाली? तर खरं सांगायचं तर थोडा वेळ घेईन तुम्हाला सांगायला. पण हो. अतिशय महत्त्वाची म्हणजे माझ्या वडिलांची अशी खूप इच्छा होती की मी टीचर व्हावं म्हणून. हं, हं. आणि म्हणून त्यांनी मला अच्छा. मागे लागून बी-ए, बी-एड सगळं करायला लावलं. बी-एससी, बी-एड करायला लावलं. आणि मी टीचिंगचा पण जॉब घेतला इंडियामध्ये. परंतु मी कधीच टीचिंगचा जॉब एन्जॉय केला नाही. आणि माझे मिस्टर जे आहेत ते कमर्शियल आर्टिस्ट, जे स्कूल ऑफ आर्टमधून. सो मला कायम असं वाटायचं की आपण दुसरं काहीतरी करायला पाहिजे. हे काय टीचिंग वगैरे बरोबर नाहीये, आपल्याला काही जमत नाही. सो एनिवे, तर मी त्याला सांगितलं की तू आता त्याला अचानक दुबईचा एक कॉल आला आणि ऑफर आली दुबईची. तर तुम्हाला मी आता कसा कसा जाणार तुला सोडून इकडे? म्हटलं मला काही हरकत नाही, तू जा सोडून मला. कारण आपल्याला दुसरीकडे जायचंय. आपल्याला काही इथे राहायचं नाहीये आणि आपल्याला पुढे जाऊन दुसरं आपलं भविष्य निर्माण करायचंय. तर आम्ही त्याच्याप्रमाणे तो दुबईला आला. मी त्याच्या पाठोपाठ दुबईला आले मग. आणि मग मला एका एजन्सीकडनं ऑफर आली जॉबसाठी. मी ती इतकी पटकन ऑफर स्वीकारली, की मी म्हटलं आता धिस इज द चान्स. हा सोडायचा नाही. आपल्याला जर या टीचिंग लाईनमधनं बाहेर पडायचं असेल, तर आता आपल्याला काहीतरी डिफरंट डिसिजन घ्यायला पाहिजे. आणि तशी मला ॲडव्हर्टायझिंगची माहिती होती. कारण मिस्टरांच्याकडनं सगळं ऐकून
त्यांच्याबरोबर मी बॉम्बेला असताना त्यांच्याबरोबर काम करत होती, त्याला हेल्प करत होती. सो कंप्लीट आयडिया होती कशी एजन्सीचं काम कसं चालतं. तर मी इमिजिएटली ती संधी साधली आणि मी एजन्सीच्या प्रोफेशनमध्ये चालू केलं काम. आणि पहिल्यापासूनच मला मार्केटिंगची खूप आवड होती. लोकांशी बोलायचं, त्यांचे काही इश्यूज असतील तर ते सॉल्व्ह करायला कसं. सो immediately I picked up everything and that agency gave me training also. आणि मग मी ती ॲडव्हर्टायझिंगची जी लाईन सुरू केली. मग त्याच्यानंतर परत कधी मागे वळून बघितलं नाही आणि कधी असं मला वाटलं नाही की मी ही चूक केली. मला वाटतं की दॅट डिसिजन वॉज व्हेरी वेल डिसिजन. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाला जेव्हा एक संधी मिळते, तर ती संधी आपण कधी सोडता कामा नये. ती अचूक संधी आपण बरोबर वेचून घेऊन त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. खरं म्हणजे संधीचं सोनं करणं हो. हे तुमच्याकडून शिकायला पाहिजे. आणि मला तर वाटतं संजीवनी तुझ्याही बाबतीत असंच काहीसं झालं ना, म्हणजे तुझं जर का बालपणीचा जर का विचार केला, तर ज्या तऱ्हेनं म्हणजे तू सांगशीलच कसं बालपण होतं. पण तो जो एक संस्कार तुझ्यावरती लहानपणी झाले, हो. त्या संस्काराचा तू उपयोग दुबईमध्ये आल्यावरती केला आणि मग ते एक सामाजिक असतील, एक हो. आपल्या संस्कृतीबद्दलची बांधिलकी असेल आणि प्रोफेशन असेल. काय सांगशील? माझं म्हणजे बालपण मुंबईतला माझा जन्म. मी गिरगावची. पण लहानपण माझं सांगायचं तर खूप गोंडस होतं, वेगळं होतं. इट वॉज नॉट नॉर्मल वन, की कारण वडील माझे पॉलिटिशियन मध्ये होते. शिवसेनेचे नेते होते गजानन वर्तक. त्यामुळे लहानपणापासून मी वेगळंच काहीतरी बालपण बघितलं. म्हणजे इलेक्शन्स आहे, त्याच्यासाठी प्रचार करायचा. म्हणजे असं अच्छा. वातावरण आमच्या घरामध्ये खूप होतं. रोज हां, सकाळी हां. उठलंय, 100 माणसं घरामध्ये आहेत, काही ना काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येतायत वडिलांकडे. आणि यूज टू गो ऑल ओव्हर द प्लेस आणि त्यांचं सामाजिक कार्य मी डोळ्यासमोर बघितलंय. आणि त्यांच्या काही बालसंस्कार वर्ग त्यांनी आम्ही लहान असतानाच त्यांनी पहिली प्रथा चालू केली. ॲम्ब्युलन्स फर्स्ट टाईम मुंबईमध्ये त्यांनी रुग्णवाहिका त्यांनी चालू केली. तर हे असे काही आउट ऑफ द वे जाऊन करण्याचे त्यांचं जे सामाजिक कार्य होतं, ते लहानपणापासून बघितलं. शिवाय बाळासाहेब ठाकरे नेहमी आमच्याकडे जवळ यायचे आमच्या इकडच्या हॉलमध्ये. त्यांची भाषणं ऐकली. त्यामुळे असं कायम असं पॉलिटिक्स, सामाजिक असं त्या वातावरणात राहिल्यामुळे त्याचं खूप मला वाटतं त्यावेळेला मला ते कळत नव्हतं काय चालू होतं. म्हणजे वी वर जस्ट टेकिंग ॲज अ फन. पण त्याचा मला असं जाणवतं, की आता मला त्याचा खूपच फायदा होतोय. माझ्या जेव्हा मला कळायला लागल्यानंतर मी माझ्या प्रोफेशनमध्ये होते, तरी सुद्धा मी बाहेर पडून सामाजिक कार्यात यायला लागले. त्यामध्ये म्हणजे मूळची मी पॅथॉलॉजीच्या फील्डमधली आहे. मी जसलोकला होती. मधून शिकून नंतर मी जसलोकला गेले. स्वतःचं क्लिनिक होतं, लॅब होती आमची बोरिवलीला. मिस्टरांनी त्यांच्या प्रोत्साहनाने चालू केलेली. आणि मग नंतर इथे मिस्टरांना जॉब बँकेत, ही वॉज अ बँकर, सिनियर बँकर. तर त्यामुळे इथे स्टँचार्ड, HSBC सगळीकडे होते. तर मग इथे आलो आम्ही दुबईमध्ये. दुबईत आल्यावर लगेच सगळ्याचीच आवड असल्यामुळे वक्तृत्व आहे, नाटकात काम करायचंय, सगळं गाण्या सगळ्याचीच आवड, लिखाणाची आवड. त्यामुळे मग मंडळाचा शोध कार्यक्रम बघायला गेल्यावरती मग ती मेंबर झाली, ती मी मंडळाचीच फॅमिली मेंबर झाले. हं, आणि हं. मग खूप ऍक्टिव्हिटीज झाल्या चालू. ते पॅथॉलॉजी मध्ये पण करिअर केलं. हॉस्पिटल्समध्ये होते. मध्येच कॅनडामध्ये पण होते 5-6-7 वर्ष. मग दोन्ही ठिकाणी बेस ठेवून मग सामाजिक कार्य कायम चालू राहिलं. मुलांची शाळा काढली, मराठी शाळा. हो. हा. बालपणाचे जे संस्कार आपण जे म्हणतो, की बाळकडू जे असतं, त्याचा आयुष्यभर हो, हो. निश्चितच उपयोग होतो. आता मी एक्झॅक्टली. प्रीतीशी बोलत होते. प्रीती ज्या तऱ्हेनं यू डिसायडेड की नाही मला ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करायचंय आणि सेल्स अँड मार्केटिंग सारखं महत्वाचं डिपार्टमेंट सांभाळणं, म्हणजे क्लायंट्स मिळवणं हा एक सगळ्यात मोठा मुद्दा होता. आणि हो. त्यावेळेस दुबई ही खूप म्हणजे ऑलवेज अ डेव्हलपिंग स्टेजला होती. तर ही खूप मोठी रिस्क होती आणि ते मोठे मोठे चॅलेंजेस पण आले असतील. त्याबद्दल ऐकायला आवडेल, कारण ही तरुण पिढीसाठी ती एक प्रेरणा असेल. तर ॲक्चुअली खरं सांगायचं तर खूप कठीण होतं. कारण 2 लहान मुलं होती. हं, अ, हं. मुलगा होता एक, मुलगी, दोघं जण. आणि मिस्टरांनी जॉब सोडून दिलेला, की आपण एजन्सी सुरू करायची. मी एजन्सीचा जॉब सोडून दिला आणि मी ठरवलं, की आपल्या आपल्या स्वतःच्या एजन्सीसाठी काम करायचं. बँकेमध्ये फक्त 5,000 दिरहम होते. तेवढंच आमच्याकडे ठेव होती. तर मी म्हटलं बरोबर. काही हरकत नाही, आपण करूया. आणि भांडवल. हा. कसं आमचं प्रोफेशन इतकं म्हणजे प्रोफेशनल सर्व्हिस एवढी चांगली होती आणि क्लायंट्सचा हळू-हळू विश्वास संपादन केला
आणि त्यांना खात्री होती की हजबंड वाईफ कपल जे आहे ते कमिटेड आहेत. सो मेन गोष्ट अशी आहे की जर तुमची स्वतःची मेहनत करायची, कमिटमेंट ठेवायची जर तुमची तयारी असेल आणि तुम्ही सच्च्या दिलाने जर तुम्ही खरोखर काम केलं आणि क्लायंटला सगळं चांगलं त्यांच्या अपेक्षेप्रमाणे तुम्ही जर करून दिलं, तर ते तुम्हाला कधीच सोडत नाहीत. बिकॉज दॅट इज व्हॉट टिल टुडे त्यांना एवढं खात्री आहे, की लिवामध्ये जर काम दिलं, प्रीती सुहास आमच्या कंपनीच्या नावापेक्षा सुद्धा सगळ्या दुबईमध्ये आम्हाला प्रीती बरोबर आहे. सुहास म्हणूनच जास्ती वा. ओळख, की प्रीती सुहासकडे जर काम दिलं, तर ते 100% परफेक्ट होणार, टाईमावर होणार आणि हो, डोळे चांगल्या झाकून लेव्हलचं काम चांगल्या होतं. क्वालिटीचं बरोबर. काम होणार. हं, ह्याच्याबद्दलची आमची जी प्रसिद्धी आहे, हं, हं, तेव्हापासून ते आतापर्यंत आम्ही टिकवली आहे आणि ह्याच्यापुढेही तशीच राहील. हं. तर त्याच्यामुळे आम्हाला क्लायंट मिळत गेलेत आपोआप. म्हणजे खूप त्याच्यासाठी बिगिनिंगला जे आम्ही पाया म्हणतात, हं. त्याचा जे आम्ही जे परफेक्ट ठरवलं, की जे काही करायचं काम ते चांगलंच करायचं. कधी त्याच्यावरती क्वालिटीमध्ये आम्ही सफर व्हायला देणार नाही कोणालाही. आणि बरोबर. म्हणून त्याच्यामुळे खूप चांगलं झालं आणि त्याचा आजही आम्हाला उपयोग होतोय. लोकांना ते पसंत हं, पडतं हं. आणि कंपनीची त्याच्यामुळे जी आजपर्यंत जी ही आहे, व्हॅल्यू आहे, हं. ॲसेट्स आम्ही तर मानतो, की हेच खरे ॲसेट्स आहेत कंपनीचे. आमचे क्लायंट्स हे आमचे एक मोठे ॲसेट्स आहेत. हो. आणि म्हणजे क्लायंट मॅनेजमेंट आणि अर्थात तुमचे कामगार जे किंवा तुमच्याकडे काम करणारे जे मॅनेजरियल स्टाफ असेल, त्यांना मॅनेज करणं म्हणजे लोकांना मॅनेज करणं पण पीपल मॅनेजमेंट इज अल्सो डिफिकल्ट. तर ते कसं काय केलं? सो पीपल मॅनेजमेंट सी द थिंग इज दॅट जर तुम्ही प्रत्येक वेळेला जसं आपल्या फॅमिलीचा आपण विचार करतो आणि ठरवतो की आपली स्वतःची फॅमिली असेल तर आपण काय ॲक्शन घेऊ. सो इफ यू कीप यू ट्रीट युअर एंटायर ऑल द एम्प्लॉईज लाईक युअर फॅमिली. सो वी ऑल्वेज से वी आर अ लिव्हा फॅमिली. आमच्या ऑफिसमध्ये आम्ही असं कधीच म्हणत नाही की तुम्ही वेगळे, आम्ही वेगळे वगैरे किंवा आमच्याकडे अशी हायरार्की नव्हती की आता प्रीतीशी कसं बोलणार. सो एव्हरीथिंग वॉज व्हेरी ओपन. सो तुम्ही असंच कायम ठेवलं, की आपले जे एम्प्लॉईज आहेत, सगळ्यांना तुम्ही जर फॅमिलीसारखं ट्रीट केलं, तर ते ऑटोमॅटिकली दे बिलॉन्ग टू यू. ते त्यांचा बिलॉन्गिंगनेस ऑफ द कंपनी यायला पाहिजे. जेव्हा त्यांच्यामध्ये बिलॉन्गिंगनेस असतो, की ही माझी कंपनी आहे. मी कोणासाठी काम करत नाही, पण ही माझी कंपनी आहे. हा जेव्हा त्यांच्यामध्ये विचार येतो आणि हे जे तुम्ही त्यांच्यामध्ये कल्टिव्हेट करतात, त्यानंतर त्यांचा जो आउटपुट असतो, वर्कचा आउटपुट, व्हिच इज अमेझिंग. म्हणून आजही आमची लोकं आफ्टर धिस कोरोना थिंग व्हेन वी स्टार्टेड वर्किंग फ्रॉम होम, तर कोणाला काही सांगावं लागत नाही. पण ते 15-15, 16-16 तास काम करतात घरी बसून. त्यांना माहिती आहे ही डिलिव्हरी टाईमशी व्हायला पाहिजे, हे काम चांगलं व्हायला पाहिजे, ही क्लायंटची आपली कमिटमेंट आहे. सो दे ऑल आर व्हेरी कमिटेड. सो आमची टीम जी आहे दॅट इज अवर मेन स्ट्रेंथ टिल डेट. आणि म्हणून मला असं वाटतं, की आपल्या स्टाफला आपण एका फॅमिलीसारखं जर ट्रीट केलं, तर हो. दॅट विल डेफिनिटली गिव्ह यू 200% रिझल्ट्स. अगदी खरं आहे. पण आता मध्यंतरी 2008च्या वेळेस मला तर वाटतं जागतिक मंदी आली होती. तुम्हालाही त्या संकटातून जावंच लागलं असेल, नाही का? आता बिझनेस म्हटल्यानंतर अशी अनेक संकटं आली. 2008चं संकट तर खूप नंतर आलं. त्याच्या आधी हां. बरीच संकटं आलीत. त्यामुळे 1987 ला बिझनेस चालू केला. हो. तर त्याच्या आधी भरपूर संकटं आली. पण 2008चं जे संकट होतं, जे ग्लोबली सगळ्यांना इफेक्ट झाला फॉर द बिझनेसेस टू रन. तर तेव्हा आम्ही खूप चांगली डिरेक्शन दिली एजन्सीला. आम्ही डिजिटलमध्ये सुरुवात केली. बिकॉज तोपर्यंत आम्ही 1987 पासून ते 2008 पर्यंत आम्ही कन्व्हेन्शनल ॲडव्हर्टायझिंग चालू करत होतो. अबोव्ह द लाईन, बिलो द लाईन, प्रिंटिंग, रेडिओ, टीव्ही सीज, आउटडोअर ह्याच्यावरती सगळं कॉन्सन्ट्रेशन होतं. क्लायंट्स आमचे आता तेव्हाही चांगले होते खूप. अ, पण 2008ला आम्ही आमच्या एजन्सीला कंप्लीट डिफरंट डायरेक्शन देऊन सी यू हॅव टू चेंज विथ द टाईम. यू कान्ट हॅव द सेम ट्रेडिशनल thing continuously. According to the time, you need to keep changing, and change is very important. And येस. people who don't accept change, for them it becomes very difficult. People who accept change to move forward, then I think it's much easy to adapt. So change adapt करता आला पाहिजे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा. सो आम्ही तेव्हा सगळं कंप्लीट एजन्सीला डिजिटल करायचं ठरवलं आणि वी स्टार्टेड गिव्हिंग द डिजिटल सर्व्हिसेस. सो वी हं. स्टार्टेड ऑल द डिजिटल ॲडव्हर्टायझिंग आणि तेव्हाच फॉर्च्युनेटली 2008-9 मध्ये माझा मुलगा अमेरिकेतून फिल्म डायरेक्शन शिकून आला. आणि देन ही सेड की नुसतं डिजिटल करून पण फायदा नाहीये बिकॉज देअर आर टू मेनी पीपल हू आर ओन्ली हँडलिंग कम्युनिटी मॅनेजमेंट आणि डिजिटल ॲडव्हर्टायझिंग. वी शुड क्रिएट द कॉन्टेंट विच गोज ऑन द डिजिटल. बिकॉज टुडे कॉन्टेंट इज द किंग. आणि तेव्हा आम्ही जेव्हा वी आर द अर्लिएस्ट एजन्सी हू स्टार्टेड कॉन्टेंट.
आणि त्याचा आम्हाला आज खूप उपयोग होतोय बिकॉज वी आर मच अहेड इन कॉन्टेंट क्रिएशन. बिकॉज आज बघायला गेलं तर तुम्हाला everything is only video content. People are not even खरंय. interested to read. People don't want to see the images, but only video content. So व्हिडिओ कॉन्टेंट मुळे आम्हाला खूप चांगले क्लायंट्स हातामध्ये मिळाले, ग्लोबल क्लायंट्स हातात मिळाले. आज अमेरिकेतले पण खूप मोठे क्लायंट लाईक हडसन ग्रुप आणि दुबईमधले एमिरेट्स एनबीडी बँक, मशरिक बँक, दिवा, गव्हर्नमेंटचे, दुबईचे गव्हर्नमेंटचे, सेमी गव्हर्नमेंट आमच्याबरोबर काम करतात. बिकॉज दे बिलीव्ह दॅट वी कॅन क्रिएट व्हिडिओ कॉन्टेंट इन द बेस्ट पॉसिबल वे. आणि व्हिडिओ हो. कॉन्टेंटमध्ये स्टोरी टेलिंग. सो वी डू एव्हरी व्हिडिओ हॅज गॉट अ स्टोरी इन इट. सो तुला आठवत असेल की लहानपणापासून आपण ज्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात त्या आपल्याला अजूनही आठवतात. सो स्टोरी, प्रत्येक जेव्हा आपल्याला स्टोरी कोणी सांगितलेली असेल तर ती स्टोरी आपल्या लक्षात राहते. म्हणून प्रत्येक ब्रँड हॅज गॉट अ स्टोरी. आणि म्हणून आम्ही जेव्हा व्हिडिओ क्रिएट करतो तर क्रिएट करताना वी मेक शुअर दॅट एव्हरी क्लायंट, एव्हरी ब्रँड विल हॅव सम स्टोरी बिहाइंड इट. सो पीपल विल रिमेंबर द स्टोरी. इफ यू मला तर वाटतं स्टेटेड तुमचं ब्रीदवाक्य असंच आहे ना काहीतरी, की वी हॅव युअर ब्रँड स्टोरीज कम अलाइव्ह, राईट? खूप ॲब्सोल्युटली परफेक्ट सांगितलं. हो. बिकॉज प्रत्येक ब्रँडला स्टोरी आहे आणि वी हॅव टू मेक दॅट स्टोरी, ब्रिंग इट टू द लाईफ. व्हेरी गुड. सो दॅट्स अ ब्युटी. आणि खरं आपलं ब्रँड जिवंत होणं हा म्हणजे क्लायंटला त्यानेच किती आपुलकी वाटते. एकदम ते मस्त हो. म्हणजे एकदम कनेक्ट होत असतील तुमच्या त्या भावनिक आवाहनामुळे. आणि हो. अर्थात तुम्ही कनेक्ट क्वालिटी होतात. तर देताच म्हणजे. बरोबर. संजीवनी, जसं आता आपण बोलत होतो की तुझं तर ठीक आहे, तू हा, पॅथॉलॉजिस्ट आहे, स्वतःचा फूडचा हो हो, व्यवसाय आहे, पण मला हे ऐकायला आवडेल खास करून की तू बरोबर. म्हणजे दुबईमध्ये, खास करून सगळ्या आखाती UAE मध्ये मराठी संस्कृती टिकावी यासाठी प्रयत्न करते विविध मार्गात. हा, तुझा योगा हा एक वेगळाच छंद आहे, त्याविषयी आपण नंतर येऊ. हो हो पण हो मला हे विचारायचंय की हो विश्व साहित्य हो संमेलन हे अतिशय यशस्वी, म्हणजे मी जेव्हा इथे आले आणि जेव्हा मला कळलं की दुबईमध्ये न हो भूतो न हो भविष्यती असं विश्व साहित्य संमेलन झालं होतं आणि त्याची करता धरता आता माझ्या समोर आहे. जरा सांग ना हो त्यावेळेस कशा हो. तऱ्हेनं तू हे सगळं मॅनेज केलं? ऍक्च्युली महाराष्ट्र मंडळ म्हणजे त्यावेळेला आम्हाला प्रीती वगैरे यांची सुद्धा खूप मदत झाली होती, सुहास आणि प्रीतींची. सगळ्यांनी म्हणजे एकत्र येऊन इट वॉज अ फॅमिली इव्हेंट असं झालं होतं. महाराष्ट्र मंडळाची त्या वर्षी मी प्रेसिडेंट होती. जवळजवळ 30 वर्ष कोणी लेडी प्रेसिडेंट झालं नव्हतं मंडळाचं, कारण खूप मोठा व्याप आहे इकडे महाराष्ट्र मंडळ म्हणजे फायनान्शियल्स म्हणा, नंबर ऑफ मेंबर्स, प्रोग्राम्स आणणं, सगळं मॅनेज करणं. सो इट्स अ बिग टास्क. त्यामुळे आधी मला वाटतं कोणी तेवढी रिस्क घेतली नाही, पण मी ती घेतली त्या वर्षी आणि इट वॉज व्हेरी सक्सेसफुल. आणि मला म्हणजे नुसतं कार्यक्रम किंवा इव्हेंट्स असं नुसतं करायचं नव्हतं, काहीतरी वेगळं करायचं होतं. सो आय वॉज व्हेरी लकी की त्यावेळेला ती ऑफर आली विश्व साहित्य संमेलनाची, कारण ह्याच्यामध्ये भरपूर फायनान्शियल्स पण पाहिजे, सपोर्ट पाहिजे स्पॉन्सर्सचा आणि विश्वास पाहिजे मोठ्या रीतीने, कारण हे किती मोठे हे मला हो म्हटल्यानंतर कळलं इंडियात गेल्यानंतर. आणि मग ते अपॉर्च्युनिटी समोर आल्यावर मी म्हटलं घेऊया आपण, कारण वेन इट वॉज स्टार्टिंग ऑफ द इयर, म्हणजे जेव्हा आमचे अकॅडमिक चालू होतं एप्रिलमध्ये, तेव्हाच ते आले माझ्याकडे. आणि होतं नेक्स्ट मार्चमध्ये, म्हणजे इट वॉज नियरली 1 इयर. मग त्यावेळेला मी म्हटलं ओके ठीक आहे, घेऊया, विल टेक इट ऍज अ चॅलेंज. आणि मी हो म्हणून टाकलं त्यांना. आय डोंट नो, केल्यानंतर मग मला खूप ऍज यू से काही नवीन वेगळं काहीतरी करायचं असलं की सामाजिक ऑपोजिशन भरपूर येतं. तसं खूप आलं मला, भरपूर आलं. म्हणजे दिस यू कॅनॉट डू, वाय यू आर टेकिंग इट, असं तसं काही, असं खूप काही चाललं होतं. पण मी म्हटलं नाही, आय विल टेक इट. म्हणजे तसं मला एनकरेज करणारी काही थोडी हातावर मोजण्यासारखी व्यक्ती होत्या. त्या म्हणाल्या नो, विल डू, आपण सगळे एकत्र, आम्ही तुम्हाला मदत करू, जी काय मदत पाहिजे ती. आणि गुडविल चांगलं होतं, लोकांचा विश्वास होता. संजीवनी म्हणजे हो म्हणाली म्हणजे नक्की करणार असं. आणि कधी करायचं नव्हतं मला, ते सक्सेसफुल करायचं होतं. सो आम्ही खूप मोठ्या टीम फॉर्म केल्या. सारखी मी भारतात जात होते, सगळ्या गव्हर्नमेंटनी मला खूप मदत केली. तर सारख्या मीटिंग्स चालू होत्या आणि मग काहीतरी वेगळं स्वरूप करून आम्ही जवळजवळ 250 आमचे व्हॉलंटियर्स होते, आमचे जे दुबईतले सगळे सिनियर ज्युनियर नॉन मेंबर्स सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही तो मोठा इव्हेंट केला. आणि 200हून अधिक साहित्यिक इंडियावरून आलेले आणि जगभरातले आले होते, कारण कॅनडा, US वगैरे सगळीकडे ओळखीची मंडळी, ऑस्ट्रेलिया, बऱ्याच ठिकाणची मंडळी आली आणि त्यांची छान व्यवस्था केली आणि खूप छान फॉर्मॅटिंग केलं त्या कार्यक्रमाचं.
त्यामध्ये सगळ्या प्रकारचं म्हणजे नाट्य सगळं म्हणा, साहित्यिक म्हणा, संत होते. आम्ही सुद्धा बऱ्याच इन्व्हायटीजना बोलवलं होतं मंडळाकडून आणि एकदम सक्सेसफुल झाला. गव्हर्नमेंटनी जी ग्रँट ते मान्य केली सगळे श्रम बघून आणि व्हॉट एव्हर वी हॅड डन एक्सपेन्सेस आणि इथून पण आम्ही जवळजवळ त्याच्यापेक्षा डबल आम्ही इथे स्पॉन्सरशिप जमा केली. खूप विश्वास दाखवला लोकांनी आणि बाई काहीतरी एक स्त्री काहीतरी वेगळं करते मराठी संस्कृतीसाठी. सो सगळ्यांनी छान सपोर्ट करून मग ते एकदम सक्सेसफुल झालं. छान झालं. म्हणजे तो एक मला असं गर्व नाही पण त्याचा अभिमान आहे की खूप चांगल्या रीतीने काहीही वादविवाद न होता मीडियामधलं ते काहीतरी चालूच असतं. तू मीडियाचीच आहेस त्यामुळे तुला माहितीये. पण महत्वाचं. आमच्याकडे खूप छान झालं. हा आणि ते थोडस होतं रंगीचिंगी काहीतरी त्याच्यात पण तेही हवं असतं राईट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट किंवा त्यामुळे जास्ती कदाचित लोकांपर्यंत मी पोहोचले आणि छान झालं. इट वॉज मला वाटतं त्यानंतर कधीही असा इव्हेंट झालेला नाही कारण हे डिफिकल्ट होतं. दिस वॉज नथिंग कमर्शियल. इट वॉज कम्प्लीट सोशलायझेशन मराठी संस्कृतीसाठी पूर्णपणे होतं. कधी स्वतःच्या अजून तरी खिशातले तसा पैसे इव्हेंट काढून द्यावे दुबईमध्ये लागतात. झालेला नाही. म्हणजे होतात इव्हेंट. हो हो खूप आणि ते मी तर बघते ना, आपलं म्हणजे एकदा तुम्ही लीडर म्हणजे म्हणून मी पुढे आता आलात की मराठी तुम्हाला ग्लोबल ते व्हिलेजच्या मॅन्डेट. निमित्ताने खूप स्त्रियांशी बोलते किंवा अनेकांशी बोलते जगभर. ते मला तेच म्हणतात, बरोबर. अगं इथे बाहेरच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या हा. कलाकारांना असं वाटतं की भरपूर पैसा आहे आणि आपल्याला त्यांनी खूप काही द्यावं. हो परंतु हो अनेकदा आय तुम्हाला नो आय तुमच्या नो. खिशातनं पैसे हो टाकून हो उत्साहाने ते काम करावं लागतं, जेणेकरून पुढच्या पिढीसाठी पैसे मराठी टाकून संस्कृती करावं लागतं. टिकावी. हे कदाचित हो हो महाराष्ट्राच्या लोकांना माहिती नसेल की जे हो कार्यक्रम हो ऑर्गनाईज हो करतायत त्यांना किती खर्च येतो, माहिती नाही की खूप सारा पैसा आहे वगैरे असं काही नाही. हो उलट तुम्ही हो प्रत्येक जण हौस म्हणून आपल्याला मराठी संस्कृतीसाठी काहीतरी करायचंय म्हणून सगळ्या मला तर वाटतं काम करतात. हो प्रीतीजी, आता मी बघते की तुमचे खूप मोठे मोठे क्लायंट्स करायचं. आहेत, बरेच इंटरनॅशनल क्लायंट्स पण हो आहेत. इलेक्ट्रॉनिक म्हणजे फिल्म्स पण करता, सोशल डिजिटल मीडिया पण करता, वेब सिरीज पण करता. त्याविषयी ऐकायला आवडेल की तुमचं हो कामाचं स्वरूप काय आहे ऍडव्हर्टायझिंग एजन्सीच्या आणि कोणकोणते क्लायंट्स आहेत? सो आम्हाला जेव्हा क्लायंट त्यांचं ऑब्जेक्टिव्ह सांगतात, तर आमच्या एजन्सीचं असं आहे की आम्ही क्लायंटला ब्रीफ नाही विचारत की तुम्हाला काय पाहिजे. आम्ही क्लायंटला विचारतो की तुमचा काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला. सो वी विल प्रोव्हाइड देम अ सोल्युशन फॉर देअर प्रॉब्लेम. सो वी डोंट गो अँड आस्क देम ओके तुम्हाला हे ॲडव्हर्टायझिंग करायचं आहे का? तुम्हाला हे असं नाही. सो वी से ओके व्हॉट इज अ चॅलेंज यू आर फेसिंग? यू टेल अस व्हॉट इज अ चॅलेंज यू हॅव अँड देन वी विल कम अप विथ अ प्रॉपर सोल्युशन फॉर दॅट. सो म्हणून एकच स्ट्रॅटेजी फॉर सगळ्या क्लायंटला सूट होईल असं काम आम्ही नाही करत. देन वी हॅव अ इंटरनल डिस्कशन आणि देन वी कम अप विथ अ डिफरंट आयडियाज की व्हॉट विल सूट टू दिस क्लायंट टू सॉल्व द इश्यूज, सॉल्व these challenges. आणि देन वी कम अप विथ द स्ट्रॅटेजी आणि कम्प्लीट 360 आयडिया. सो आमचे जे व्हिडिओज असतात, जे व्हिडिओ वी प्रिफर टू गिव्ह देम अ प्रपोजल विच इज अ व्हिडिओ बेस्ड. So हं. video based idea दिल्यानंतर that particular idea can that particular that's an umbrella thought and that umbrella thought can go into all 360 communication channels. So एक जर आम्ही जसं आम्ही एक एमएलएस एनबीडी म्हणून क्लायंट आहे आमचा. एमएलएस एनबीडी बँक आहे इकडे, वन ऑफ द बिगेस्ट बँक आहे दुबईची. सो त्यांचा एक प्रॉब्लेम होता की त्यांना 17 दिरहम पर कॉल त्यांना खर्च यायचा and they used to get many calls during the day. And every call they used to pay 17 dirham. So they really got frustrated. Say, "Ki, we require some solution for this." So then we came up with an idea ki instead of doing all this, we can come up with a how-to videos. So because they had a lot of services, people used to call how to pay the credit card bills, how to pay the government bills, how to send the money, how to check your balance. So these are small, small queries, but everybody will call, they will pay 17 dirham for that call by the call center. So we told them we created a format and we created all how to videos, how to do all these 360 activities all are in the how to videos, individual videos. So like you can say 1 minute video will explain you everything how to do that particular thing. Even how to invest in bonds and where to invest in bonds or in FD. What is the difference between mutual funds and bonds? All that व्हेरी also we have created the videos. So हं. this was a perfect solution for them. Then we came up with an idea. They introduced a product called Shake and Save. You shake your mobile and the money will go to your saving account. You choose the amount and it will go to your saving account. Because हो. here also the thought is
young generation, they spend instantly, but people don't save instantly. If you go to shopping mall, हा. you will immediately buy things because you spend immediately. But if Correct. somebody will ask you to save, you will hesitate. You will not हम्म. think about saving. So this app is very interesting that you shake your mobile, you get an amount, okay, what is the amount you want to save, and you can save. So we came up with a music video. So we come up with a different out वाह. of box छान thing. आहे. So bank with the music video is वाव. completely a different thinking. And that music video we created the complete lyrics, script, recording. Then we did the 16 different locations we shot the video, and हम्म. then that video was adapted to the different all the different things like outdoor, then radio, and BTL, above the line, below the line, advertising, print media, everywhere that video was adapted to. So the umbrella thought was taken ahead to different channels. And because वाह. of this video, the bank also got award because Emirates NBD is a award-winning bank in the global market because they have a different appetite. So different magazines, different platforms have given them a lot of awards, and we also happen to get awards because हा. all the ideas were us. So we got मला तर वाटतं EFI's. अमेरिकेतलाही कुठली तरी एक अवॉर्ड तुम्हाला मिळाला ना? So बेस्ट. न्यूयॉर्कवरनं आम्हाला मिदास अवॉर्ड मिळाला. वाव. देन दुबईमध्ये दुबईला एक दुबई लिंक्स म्हणून आहे. सो दुबई लिंक्सचे अवॉर्ड्स मिळाले आणि एफिसचे अवॉर्ड मिळाले. सो वी गॉट ऑलमोस्ट 5 to 6 अवॉर्ड्स बिकॉज ऑफ दिस व्हिडिओ. अँड दिस अच्छा, वॉज या अ निमित्ताने मला विचारायचं की तुमचा क्लायंट जो आहे हा म्हणजे इंडियन पण आहे, इकडला नॉर्थ अमेरिकन पण आहे, दुबईतले अरेबिक पण काही भाषांमध्ये पण तुम्ही मला तर वाटतं व्हिडिओ केले. कसं म्हणजे कशा तऱ्हेने डील करता? काही फरक जाणवतो का तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये? it's much easier to deal with the US clients. अच्छा. Okay, because fortunately we have good accounts in the US also, like Hudson. They're much more understanding and अच्छा, quite हडसन open to तुमच्याचकडे आहे. discuss. So it's really much easier to handle the US clients. आणि of course we have got used to आता locals आमचे खूप local clients आहेत because we work with government. हम्म. So थोडं difficulty अशी असते की they cannot imagine. So त्यांचं असं असतं की you have to produce and show it to them. Only then they can give you comments. But जे Indian clients आहेत किंवा US चे clients आहेत, they have a good imagination. So when we explain them and just on the level of storyboard, they can understand. Okay, this how it is going to be coming with the end product. But when it comes to local community, they say you do one thing. Why don't you produce this and show it to us? So that is a little difficult task because we are into videos, and so video you cannot produce everything. So what we do sometimes we produce 30 seconds or 10 seconds and we show them a sample, or we show them references, how the reference video, your video will look like a reference. So of course there is a challenge, and also they are not little practical at times because they feel, okay, I wanted yesterday, why you didn't give me, now I want. So they don't want to give you time. So today everything is like, okay, I want now. It's a no patience at all. But if you see the clients with US and all, they are very, very reasonable. So global market मधले clients जे आहेत, जे multinationals आहेत, global companies आहेत, काही मल्टीनॅशनल they ब्रँड्स give you enough तुमच्याकडे time आहेत, to work. त्यांच्याबद्दल सांगाल? So we are working with Hudson आणि Serious? दुबईच्या गव्हर्नमेंट मध्ये आम्ही दिवा, दुबई कस्टम्स, Smart Dubai. Smart Dubai is हा, a रिसेप्ट पण company which creates all the apps for the Dubai government. So we अच्छा. work with them. So Prudential is also our client. American Express is client. Hudson is the client, and Wired. Wired is also US client. आणि So सर्व these are प्रकारच्या 5 to 6 सर्व्हिसेस major यांना देत clients we असाल are तुम्ही. working in US. आणि UAE मी तुम्हाला सांगितलेत की एमिरेट्स एनबीडी सगळ्या बँक्स आमच्या क्लायंट्स आहेत. रॅग बँक, मशरिक, एमिरेट्स एनबीडी, फर्स्ट अबुधाबी बँक, नॅशनल बँक ऑफ फुजेरा, दिवा, दुबई कस्टम्स, स्मार्ट दुबई. तुमचा व्याप किती मोठा आहे हे लक्षात येतं त्या निमित्ताने. खरं म्हणजे अभिमान. क्लायंट आहे लिप्टन आईस टी. त्यांच्यासाठी वाव. आम्ही 15 to 20 व्हिडिओज बनवलेत विच आर ऑल स्टोरी टेलिंग. आणि एमिरेट्स एनबीडी साठी आम्ही जवळजवळ 1000 व्हिडिओज बनवले. कौतुकास्पद आहे, अगदी अभिमान वाटतोय एव्हरी आम्हाला. इयर आम्ही जवळजवळ हो, खूप छान 1500 छान to कन्सेप्ट आहे. 2000 व्हिडिओ बनवतो. वा. अरे वा. खरंय.
म्हणजे नाईस. जसं संजीवनी तुझ्याशी माझं बोलणं छान. झालं होतं तेव्हाही आम्हाला आपलं पण खूप इन्स्पिरेशनल आहे. हो, की हां. दुबईमध्ये सुद्धा आपल्या मराठी माणसाने जो अटकेपार झेंडा किंवा साता समुद्रापार जो झेंडा आहे आणि हो, मराठी हो. मनाची महान हो. अशी ताठ केलेली आहे. आज आपण बोलतोय तुमच्या दोघींशी पण अशी कितीतरी म्हणजे कायम त्यादिवशी अगदी. आपलं बोलणं झालं लॉयर आहेत, डॉक्टर्स आहेत. म्हणजे खूप हो, हो. उत्तम लोकं आपली मराठी माणसं आहेत, की जे छान करतायत आणि हो. त्यांचं खरं आहे आपण कौतुक हो, केलंच हो, पाहिजे. हो. छान कार्य. संजीवनी शाळा म्हणजे आता मला आठवतंय, की आपण कोरोना परिषद घेतली होती जागतिक आणि जगभरातले विद्यार्थी हो, त्याच्यामध्ये हो, होते. हो. मराठी शाळा जी संकल्पना आहे जगभरात ती मला खूप बरोबर. आवडली होती. पण दुबईतले मुलं हां, अप्रतिम हां. करत होते. म्हणजे त्याचं हो, सगळ्यांनी हो. इतकं कौतुक केलं, तर दुबईतल्या मुलांना हो, इतकं छान मराठी केलं छान मुलांनी. येणं, त्यांच्यावरती हो. संस्कार. तर मराठी शाळा मला तर वाटतं तूच सुरू केली ना? बरोबर. हो, हो, हो. येस. ऍक्च्युली मराठी शाळेचा हा कन्सेप्ट ना मला कॅनडामध्ये आवडला. कारण मी आपल्या टुमणे मॅडम त्यांच्याबरोबर मराठी शाळेमध्ये व्हॉलंटिअरिंग करायला जायचे. आणि मराठी मुलांना संस्कार वगैरे घेण्याचं कार्य आमचं कायम दुबईत चालूच असायचं. अजूनही आहे, मी जेव्हा गेले की असतेच ऍक्टिव्ह कॅनडामध्ये. आणि तो कन्सेप्ट की म्हटलं आपण एवढ्या वर्ष आता मिडल ईस्ट मध्ये आहोत, तर हा कन्सेप्ट इथे नव्हता. म्हणून म्हटलं आपण एक शाळा सॉर्ट ऑफ त्याचं स्वरूप आणूया आणि मुलांना लिहायला, वाचायला सगळं आपण छान शिकवूया आणि त्याचं चांगलं होईल. मग हळूहळू 4-4 मुलं सुरुवातीच्या पहिल्या क्लासला आमची फक्त 4-5 मुलंच होती. मग पेरेंट्स आले आणि मग आम्ही तेव्हापासून त्याची सुरुवात केली. आणि मग घरी असं सगळं आम्ही बसून ती शाळा भरवली. मग हळूहळू मग मी कॉन्सलेटला त्याच्या वरच्या लेवलला जायला कॉन्सलेटला अप्रोच केलं. मग त्यांनी कॉन्सल जनरलनी हो म्हटल्यावर आम्ही कॉन्सलेट एरियामध्ये मराठी शाळा चालू केली वीकेंडला. यामध्ये लिहायला, वाचायला, सगळं गाणी, सगळं प्रत्येक सणावाराचं, शिवाय 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी सगळ्याचं महत्व, सगळ्या अथर्वशीर्षापासून सगळे श्लोक-बीक सगळं. आता आम्ही थोडं वरच्या स्टेजला चाललोय मुलांना असं घेऊन. आता ऑनलाईन शाळा चालू आहे. सो इट्स व्हेरी नाईस. म्हणजे खूप छान वाटतं कारण एक काहीतरी देणं असतं ना समाजाला आपलं. तर हे मी आउट ऑफ द वे त्याच्यासाठी खास वेळ काढून त्याला देत असते मुलांना. आणि आमच्या सगळ्या शिक्षिका पण खूप चांगल्या आहेत. हो. प्रीती आता आपण बघतोय, की खरं तर बिझनेस हब आहे दुबई आणि कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहे जबरदस्त. आता ज्या तऱ्हेने तुम्ही पाय रोवून उभा तिथे राहिलात, म्हणजे अनेक संकट आली, अनेक चॅलेंजेस आले, जसं तुम्ही मला म्हटलं, की खूप संकट आले, निराशेचे प्रसंग देखील आले असतील, त्याच्यातून देखील तुम्ही उभ्या राहिला. आता ही जी तरुण मंडळी आहेत, की ज्यांना खरंच व्यवसाय क्षेत्रात त्यांनी यायला हवं, अनेकदा ते घाबरतात. त्यांना तुम्ही काय ॲडव्हाइस कराल? एक तर सिंपल ॲडवाइस आहे, की आय बिलीव्ह लो अँबिशन इज क्राईम. माझ्या हो. वडिलांनी मला हे वाक्य नेहमी सांगायचे, की "यू हॅव टू हॅव अ व्हेरी बिग अँबिशन अँड देन यू हॅव टू वर्क टुवर्ड्स दॅट. दॅट यू हॅव टू मेक शुअर दॅट आय विल अचीव्ह माय अँबिशन. यू कॅनॉट जस्ट हॅव ओन्ली high ambition. You have to also work hard towards that ambition. But first of all, you need to have a very big ambition, not low ambition. Another thing is that everyone should have a strong willpower. If your willpower is very strong, there is nothing what you cannot do. एव्हरीथिंग इज पॉसिबल. ह्याच्यासाठी माझ्याकडे एक उदाहरण आहे. माझा मुलगा अमेरिकेत शिकायला गेला. तो 17 वर्षाचा होता आणि मिस्टरांनी सांगितलं, की "तूच सगळं त्याचं युनिव्हर्सिटी शोधून काढायला हेल्प केलीस, तेव्हा तूच त्याला सोडायला जा." मी म्हटलं, हं. "ठीक आहे, आय विल गो." मला तर खूप बरंच झालं आणि मी अमेरिकेला जायला आम्ही दोघं जण गेलो आणि मला ड्रायव्हिंगची खूप आवड आहे. मला ड्रायव्हिंग आवडतं आणि मला येतं पण. तर मी अमेरिकेत त्याने मला ड्रायव्हिंगसाठी गाडी वगैरे घेतली आणि सांगितलं, "तू एअरपोर्टवरनंच गाडी घेऊन जाणार आणि यू आर गोइंग टू ड्रॉप हिम टू द युनिव्हर्सिटी अँड ऑल दॅट." ओके. आम्ही मिडनाईटला पोहोचलो एलएला आणि गाडी एअरपोर्टवरनं बाहेर पडल्या त्याने माझ्या हातात गाडीची चावी दिली. मी म्हटलं, "आता मला रस्ते माहिती नाही. मिडनाईटचे टाईम आहे. मी कशी ही गाडी तेव्हा चालवणार?" जी-पी-एस मुलगा माझा फक्त लहान होता आणि तेव्हा जी-पी-एस म्हणजे पुस्तकं होती. तेव्हा इतकं सोपं नव्हतं Google. बिकॉज आय एम अच्छा. टॉकिंग अबाउट मेनी इयर्स बिफोर, लाइक 15-20 इयर्स बिफोर. सो but anyway, we found out that location map, and I drove the car. I took it to the hotel, and so basically, तुझी willpower strong पाहिजे. Then you can get over everything and anything. There is no difficulty. So आजकालच्या मुलांना माझं ॲडवाइस आहे, की willpower strong ठेवा, हार्डवर्क करा आणि जे काही काम कराल ते मनापासनं करा. बिकॉज जर तुम्ही त्या कामासाठी काम म्हणून काम नाही केलं, पण तुमचं
आवड म्हणून ते काम केलं, की त्या कामामध्ये इंटरेस्ट घेऊन जर काम केलं, तर ते डेफिनेटली चांगलंच होतं आणि यू विल ऑल्वेज गेट सपोर्ट फ्रॉम द पीपल. देअर इज नो इश्यू. आणि तुम्ही सगळ्यांशी जर चांगले असाल, चांगले वागाल, तर ऑटोमॅटिक तुम्हाला पण चांगलीच माणसं भेटतील समोरची. ते तर आहे. म्हणजे मला ते तुमच्या वडिलांचं वाक्य खूपच आवडलं. लो अँबिशन इज क्राईम. वॉव! बरोबर आहे. प्रत्येकाने हा कानमंत्र घेतला पाहिजे. कानमंत्र इट्स अ घेतला गुड गुड पाहिजे. सेंटेन्स. आहे ना? मला खूपच आवडला. वरच बघावं असं. यू विल बरोबर. बी हां, हां. आणि वरतीच काहीतरी बघावं. या मोठी इट्स स्वप्न इट्स बघितली बेस्ट तर सेंटेन्स. काहीतरी मिळणार, राइट? हो. हां. नाही, काही पेरेंट्स आहेत ना, ते आपल्या मुलांना नेहमी सांगत हो, असतात, की बरोबर, बरोबर. ते बघते किती गरीब आहे, ते बघते किती असे आहेत, म्हणजे खालती आहेत, आपण तसं. पण मी म्हणते असं का सांगायचं? असं सांगायला पाहिजे, की हे बघ, आपल्यापेक्षा जे वर आहेत, त्यांचं जे जे त्यांचं जसं एज्युकेशन आहे, त्यांचं जे सक्सेस आहे, यू हॅव टू टेक दॅट ॲज अ बेंचमार्क टू अवर किड्स. हो आणि त्यांनी पण मेहनत करूनच ते मिळवलं असतं. त्यांचे अँबिशन्स पण हाय ठेवलेले असतात त्यांनी. Instead of just showing बरोबर. something which is not lower than us, सपोज आता आपल्या आई-वडिलांनी त्याच्यापेक्षा जर पुढचं आपण दाखवलं त्यांना आणि तशा त्यांना सवयी पण यूज टू करून द्यायच्यात की चांगल्या लाईफस्टाईलच्या. मग काय होतं ती लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी म्हणून मुलं तेवढं हार्डवर्क करणार की दे विल मेक शुअर दॅट दे कॅन मेंटेन दॅट लाईफस्टाईल. इन्स्टेड ऑफ शोइंग देम समथिंग ओके हे कशाला तुला पाहिजे, ते कशाला पाहिजे. नो, नो. आय थिंक यू शुड इंट्रोड्यूस देम एव्हरीथिंग व्हिच इज द बेस्ट. So they also get used to for the best in the life, and to maintain that best, they will work hard. वाह! सुपर्ब! किती छान बोललात, बापरे! एक प्रकारची हो, धडाडी हो. लागते या सगळ्या गोष्टीला. अगदी ती बरोबर. चाकोरी सोडून येणं, ते नवं क्षितिज बघणं, हे धडाडी इतकं लागते. बरोबर सोपं आहे. काम नाहीये. आपण एका अगदी शेलमध्ये बरोबर. जगत असतो घरी असताना, हो, सिक्युअर्ड लाईफ आहे, आई-वडील आहे. पण बाहेर पडणं बरोबर. म्हणजे ही खूप रिस्क टेकिंग आहे. ही कदाचित मला तर वाटतं तुझ्याही बाबतीत झाली असेल. हो, तर एकूणच आपण दुबईची जर का परिस्थिती बघितली किंवा तसंच ओव्हरऑल आहे. खूपच म्हणजे सोशल आहे. तर एक स्त्रीची काय ताकद आहे असं तुला वाटतं? सेल्फ कॉन्फिडन्स ही तर खूप मोठी ताकद आहे स्त्रीची. म्हणजे स्त्री आताच्या काळात सगळ्याच क्वालिफाईड मुली. त्यामुळे जर अगदी आता दुबईचं म्हणायचं म्हटलं तर ह्या क्षेत्रात पूर्वी कसं होतं, नवऱ्याचे पण लठ पगार वेगार चांगले असले की छान एन्जॉय करा, शॉपिंग करा, घरात बसा, रिलॅक्स राहा, मुलांना शिकवा, फिरा, हेच लाईफ मेजॉरिटी. पण आउट ऑफ द बॉक्स जाणारे असे प्रीतीजींसारखे किंवा मी स्वतःला धरेन म्हणजे गरज नसतानाही उगाच काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज हो. करायच्या. ट्राय टू रीच इन देअर. यू ऑलवेज बी ॲज अ मेंटॉर. यू ऑलवेज कीप समबडी ॲज अ मेंटॉर. ओके, हा प्रीतीजी म्हणाले ते करेक्ट आहे. म्हणजे आपण नेहमी कोणाला तरी आयुष्यामध्ये मेंटॉर ठरवत असतो की मला असं व्हायचंय, मला एवढं शिकायचंय, मला असं सामाजिक कार्य करायचंय. जसं माझं सामाजिक कार्यात माझे वडील हे माझे मेंटॉर आहेत. आणि योगा पण तू अनेकांना हो, योगा सामाजिक टीचिंग ते पण मी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आहे. तर त्यामुळे हो, सामाजिक लेव्हललाच शिकवते. इव्हन स्पेशल नीडचे चिल्ड्रन आहेत, त्यांना योगा शिकवून त्यांना खूप फरक पडतो. आणि 40+ लेडीज ज्यांना अजिबात हलता येत नाही, काही स्थूल आहेत आणि देयर इज नो मोटिवेशन, त्यांना शिकवायला मला खूप आवडतं. आणि त्यांच्यातला जो बदल आहे ना, तो मला खूप आनंद देऊन जातो. आणि मेडिटेशन म्हणजे किती जणांना मेडिटेशन येत नाही आणि गरजेची गोष्ट आहे मेडिटेशन आजच्या काळात. तरुणाला तर खूपच त्याचा उपयोग होतो. मग ते गाईड करायला मला खूप आवडतं आणि वेगळं काहीतरी आवडतं. म्हणजे म्युझिक लावून मेडिटेशन करण्याची पद्धत जनरली आहे. सो आय डू विथ सिंगिंग. आय सिंग आणि त्याच्यावरती मी मेडिटेशन घेते. माझ्या स्टुडंट्स नाही म्हणत मी, माझे फ्रेंड्स त्या सगळ्या ज्या असतात त्या. तर कोणतंही वय असेल तर आणि दे एन्जॉय. व्हेनेव्हर दे रिअली गो इन टू डीप मेडिटेशन, त्याचा मला खूप आनंद होतो. आणि मुलांनाही मी शाळेमध्ये पण शिकवते मेडिटेशन आणि योगा. आणि मला ते आवडतं. म्हणजे दॅट आय विल कंटिन्यू फॉर हे शांत बसत नाहीस. हे पण करायचंय आणि सगळं. कोणी कोणी तिला सगळं आजूबाजूला कायम करायचंय. तिला जर विचारलं, की मला आज भटजी पाहिजे गं, असतं. मला पुलाव करायची मला आज हां. हे पाहिजे. तिच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे असतात. सगळ्याचे सोल्युशन्स असतात. लाईक टू गिव्ह वाह! समथिंग आउट ऑफ द बॉक्स विच इज नॉट अवेलेबल इन कॉमन व्हेरी एरिया. गुड. म्हणून मग म्हणजे मस्त. सामाजिक बांधिलकी आपली पण आहे. बट टू रिटर्न पण आता फ्रेंचायझी ऐकल्यावर अजून
भरपूर मोठा पाथ आहे, त्यांच्या क्लायंटला पोचायला पाहिजे मी, असं वाटायला लागलं. महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये कायम महिला उद्योजकांना प्रोत्साहन देते. नवीन प्रकारचे प्रोडक्ट्स त्यांनी बनवलेले परदेशात आणण्यासाठी त्याचं पॅकेजिंग कसं असायला हवं, त्याचं प्रोडक्शन कसं असायला हवं, लेबलिंग आहे, ह्याचं काहीही हाईड अँड सीक न धरता पूर्णपणे त्यांना तयार करण्यासाठी मार्गदर्शन माझं कायमच चालू असतं. आणि हे मला वाढवायचं आहे. म्हणजे जगभरात, आता मी कुठे महाराष्ट्रात आहे, मुंबईमध्ये आहे, किंवा मी इथे दुबईमध्ये आहे, गल्फ कंट्रीजमध्ये आहे, कॅनडामध्ये आहे, US मध्ये आहे, कुठेही असेल तरी तिकडे असलेल्या महिलांना एनकरेज करून नवीन वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी, नॉट नेसेसरी की फूडमध्येच असायला हवं, सगळ्या ज्या काही घरगुती वस्तू असतात त्यांना एनकरेज होऊन त्यांना स्वतःचा उद्योग, सेल्फ कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा, यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. कारण मृदुलाने आता हा जो कन्सेप्ट केलेला आहे नवदुर्गा, नवरात्रीच्या निमित्ताने जगभरातल्या महिलांना एकत्र घेऊन काहीतरी करायचं, त्यांचे व्ह्यूज एकत्र आणायचे, तर हा खूप चांगला विचार आहे, उच्च विचार आहे. आणि ह्या उच्च विचारांना नक्कीच मला प्रतिसाद आणि मदत द्यायला आवडेल. शिवाय योगा आणि मेडिटेशन ह्यासाठी मी एनकरेजमेंटसाठी जे मी प्रॅक्टिशनर म्हणून काम करते, त्यामध्ये सुद्धा मला आवडेल मुलांना, 40+ लेडीज आणि जेंटलमन्स, आणि शिवाय वृद्ध मंडळी ज्यांना सगळ्या छोट्या छोट्या एक्सरसाइजेसची गरज असेल, किंवा फूडमध्ये त्यांना मदत हवी असेल, कोणी स्वतः एकटे राहत असेल, तर तशाही मंडळींना मदत करायला मला खूप आवडेल. आणि त्यातलं मला खूप कार्य करायचं आहे. मग महिला उद्योजकांना एकत्र घेऊन मी अशा प्रकारचं कार्य करू शकते. मला वाटतं मी परमेश्वराला, नवदुर्गेला हीच प्रार्थना करेन की अन्नपूर्णेने माझ्याकडनं अशा तऱ्हेचं कार्य करून घ्यावं, ज्याने मी जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत मी प्रत्येक क्षण माझा प्रत्येक मंडळींसाठी, अशा मंडळींसाठी मला घालवायला नक्कीच आवडेल. आपण एक लास्ट वर्ड आय प्रीतीजींकडूनच थिंक दॅट घेऊया. इज अ मेंटॉर अगेन. मला तर वाटतं की आपण जेव्हा नवरात्रीबद्दल बोलतो तर आपण म्हणतो की आता दुर्गा मातेची आपण पूजा करणार आहोत, राईट? सो स्त्रीमध्ये तेवढी शक्ती आहे. आपण स्त्री जर बघायला गेलं तर मल्टीटास्किंग जे आहे हे सगळं स्त्री करू शकते. आज तुम्ही एका पुरुषाला विचारालात ते एवढी मल्टीटास्किंग बायकांचं एवढं करू शकणार नाही. आपण घर सांभाळतो, आपण किचन सांभाळतो, मुलांना सांभाळतो, मुलांवरती जेव्हा आपण संस्कार करतो, उद्या जर मुलांचे संस्कार चांगले नसतील तर प्रत्येक स्त्रीला विचारलं जातं. वडिलांना विचारलं जात नाही की हा मुलावरती संस्कार चांगले का नाही झालेत, पण स्त्रीला विचारलं जातं. सो स्त्रीमध्ये एवढी शक्ती आहे की स्त्री अनेक प्रकारची कार्य व्यवस्थित करू शकते. मुलांना शिकवणं, मुलांच्या वरती संस्कार करणं, आज बिझनेसमध्ये एंटर करून बिझनेस सक्सेसफुल करणं. सो स्त्रीमधल्या शक्तीला त्याला काही लिमिट नाहीये, इतक्या शक्ती आहेत. फक्त प्रत्येकाने आपल्यातली शक्ती आहे हे ओळखून आपल्या स्वतःला, प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वतःला समजायला पाहिजे की आपल्यामध्ये भरपूर शक्ती आहे, पण त्याचा आपण उपयोग करायला पाहिजे प्रत्येक स्त्रीने. आणि असं नाही की कोणाकडे आहे आणि कोणाकडे नाहीये, असं अजिबात नाहीये. प्रत्येकामध्ये ती शक्ती आहे. आणि जरी तुम्ही बिझनेस नाही केला, नोकरी नाही केली, जरी होम मेकर असतील, तरी पण तुम्ही खूप गोष्टी करू शकतात. घरी बसून नाही कितीतरी गोष्टी करू शकतात. सो इन्स्टेड ऑफ डुईंग चॅटिंग ऑन द आणि हॅव्हिंग द किटी पार्टीज अँड वेस्टिंग टाइम, आय थिंक प्रत्येक स्त्रीने जर ठरवलं की माझ्यातली सगळी शक्ती मी यूज करून आय एम गोइंग टू डू रिअली मल्टीटास्किंग टू मेक अवर लाईफ बेस्ट and our family and our other people around us. It will help to everybody. So I think everybody has got a lot of strength. Only you should find out and use it. वाह, किती उत्तम बोल आहेत ते. आणि खरंच प्रत्येक स्त्रीनी घ्यायला पाहिजे की आपल्यामध्ये काहीतरी आहे आणि त्याचा आपण कसा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊ शकतो. खरंय. आणि ज्या तऱ्हेने तुम्ही दोघींनी देखील आपापल्या क्षेत्रात पुढे एक पाऊल टाकलं आहे आणि आजच्या तरुण पिढीला म्हणा किंवा स्त्रियांना देखील ते प्रेरणादायी आहे. सगळ्याच मराठी मनासाठी ती अभिमानास्पद गोष्ट आहे. प्रीतीजी, तुम्ही एवढा वेळ दिला. संजीवनी, तू पण इतका सुंदर वेळ दिलास आणि या निमित्ताने आपण बोललो त्यासाठी खूप मनःपूर्वक धन्यवाद.